DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। या समारंभास आमदार विजयकुमार देशमुख, भाजपच्या शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे, नगरसेविका पूनम काशीद, राजश्री कणके, नगरसेवक गौतम कसबे, नगरसेवक नारायण बनसोडे, कल्पना कारभारी, राजकुमार पाटील, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक समाधान आवळे, नगरसेवक सुनील खटके, महादेव गवळी, नगरसेविका बबिता धुम्मा, गीता गवई, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेविका अंबिका चौगुले, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, नगरसेवक किसन जाधव, नगरसेवक सत्यजित वाघमोडे आदी नवनिर्वाचित नगरसेवकांचा पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। या प्रसंगी लालू शेठ खंडेलवाल, समर्थ भटकर, विकी शेंडगे, सुधीर ढेपे, अजय इंगळे, नयन गायकवाड, श्रीकांत सावंत, रवी थोरात, रवी कांबळे, निंबर्गीकर, प्रताप दादरे, शशिकांत फाटके, सूरज गायकवाड, विकी शिंदे, यशपाल वाघमारे, लखन कांबळे, लखन चंदनशिवे, प्रकाश सोनवणे, बापू सावंत, भैया सावंत, संदीप भालेराव, ऋषिकेश सोनवणे, शैलेश हत्तरकी, राजू मोरे यांच्यासह DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। समारंभात बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, नवनिर्वाचित सेवकांनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करावे। केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नगरसेवकांवर आहे। निवडणुकीच्या कालात हे शब्द दिलं होतं की जे काही कामं राहिलेले येणाऱ्या 5 वर्षातच पूर्ण करू। आज गौतम कसबे असू द्या, आमच्या कणकेताई असू द्या, आमचे काशीद पैलवान असू देत किंवा पाटील असू द्या, या 4ही नगरसेवकांना पूर्वी जे 2 नगरसेवक काम केले नव्हते त्या सगळ्यांना मी नवीन नगरसेवकांना सांगू इच्छितो की तुम्हाला निधी कमी पडणार नाही, पण सर्वसामान्य माणसाचा, गोरगरिबांचा काम आपल्याला व्हायला पाहिजे। आपल्याला माहित आहे की मला सातत्यानं गेल्या वेळेला आपले ज्या नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ज्या आपल्या रिझर्वेशन मध्ये निवडून आणले आणि त्यावेळी माझ्यावर शब्द आला की आमदार विजय देशमुख हा चळवळीचा कार्यकर्ता मोडीच काढला, पण मी आता सांगतो की डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न जे पूर्ण करायचं होतं, सर्वसामान्य माणसाचं सेवा व्हायला पाहिजे, त्यांना ज्या सरकारी राज्य सरकार असू दे किंवा आपल्या केंद्र सरकार असू द्या, यांच्या ज्या काही ज्या योजना असतात ते सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत नेऊन पोहोचणं आमचं काम होतं। ते पोहोचण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केला। या वेळा माझ्या मतदारसंघातल्या सगळ्याच सीट निवडून आल्या, याबद्दल खरंच तुमचा सगळ्यांचा आभार मानतो। आमच्या कामाला तुम्ही विश्वास ठेवलं, याच विश्वासाने हे सगळे नगरसेवक पुढे जातील, कामं करतील आणि आता काम करण्याची संधी तुम्ही त्यांना दिलेली आहे। आणि आता भाषण किंवा सत्कार कमी करावं, मी सगळ्या नगरसेवकांना सांगतो की तुम्ही आपल्या प्रभागात जावा, लोकांच्या घरोघरी जावा, जे काही कामं राहिलेले आहेत आपल्याला ते कामं पूर्ण करण्याचं काम आपण करूया। भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की कार्यकर्त्यांची निष्ठा, संघटन शक्ती आणि मतदारांचा विश्वास यामुळेच भाजपला हे यश मिळाले आहे। नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत विकासाचे कामे प्राधान्याने करावे। जेव्हा आपण बहुमताने निवडून येतो आणि जेव्हा सत्काराची शाल आणि फेटा आपल्या डोक्यावर येतो, तेव्हा तो सत्काराची शाल ही आपल्या जबाबदारीची जाणीव देणारी आणि कर्तव्याची जाणीव देणारी एक जबाबदारीची शाल असते। आता आमदार साहेबांनी म्हटल्याप्रमाणे सत्कार समारंभ करत असताना हे काम करणं ही आपली मोठी जबाबदारी आहे। ज्या विश्वासाने नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, आपली जी कामं अर्धवट राहिलेली आहेत, गेल्या 5 वर्षामध्ये कोविड 2 वर्ष होता, 2 वर्ष काम करण्याची संधी मिळाली, परंतु त्यामध्ये निधीची अपुर असल्यामुळे आपल्याला हे काम कमी करण्यात आलं। परंतु आता आपल्याला अनेक माध्यमातून, केंद्राचं असेल, राज्याच्या असेल, आमदार साहेबांच्या विकास निधीतून असेल, बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी मिळेल आणि ती कामं तुमची चांगल्या पद्धतीने होतील। फक्त तुम्ही ज्या नागरिकांनी तुमच्यावरती विश्वास दाखवलाय त्यांच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील। आणि पुढच्या वेळेला तुम्ही तिकीट मागण्यापेक्षा पार्टीकडे तुम्हाला तिकीट द्यावं अशा प्रकारचे सगळेजण शिफारस करतील, अशा प्रकारचा विश्वास तुमच्या वतीने मी व्यक्त करते। तर DK संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। विजयकुमार देशमुख मालकाने खरोखरच भीम सैनिकाला तिकीट देऊन भीम सैनिकाचा मान सन्मान आणि भीम सैनिकाची मान उंचावलेला आहे। तेव्हा मी सर्वांना विनंती करतो
येणारं कुठलंही इलेक्शन असू दे, विजय कुमार देशमुख मालकांचा आदेश हा आपल्यासाठी संपूर्ण असेल. त्याने जे सांगेल तो शब्द आपण पाळणार म्हणजे पाळणार. आणि दुसरी गोष्ट, सोलापूर शहराच्या अध्यक्ष असतील रोहिणीताई तोडकर, आपलाही शब्द आम्ही पाळू व पक्षाची निष्ठावंत आणि प्रामाणिक राहून तुम्ही जो बी काय आदेश देसाल तो आदेश आम्ही पूर्णपणे पाळू. या ठिकाणी एवढंच सांगतो की भारतीय जनता पार्टीतच आपल्या भीमसैनिकांना न्याय मिळू शकतो. बाकीचे लोक फेसबुकला काहीतरी टाक, व्हॉट्सअपला टाक, त्याच्याने नाही होत बाबांनो. तुम्हाला खरी जर सर्व भीमसैनिकांचं कल्याण करायचं तर सत्तेत राहणं गरजेचं आहे. आणि सत्ता भारतीय जनता पार्टीची कुणीही घालवू शकणार नाही. तेव्हा मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीची निष्ठावंत राहूया. कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित नगरसेवकांनी उपस्थित मतदारांचे आभार मानले. हा सत्कार समारंभ शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.